शेतकरी बांधवांनो, महायोजना दूतच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील लाशिना या ठिकाणी। या शेतामध्ये जो काय आहे तो रोटोमॅक ग्रीन एनर्जी कंपनीचा जो काय आहे तो सोलार प्लांट या ठिकाणी लावलेला आहे। हा जो दिसतोय तो सोलार प्लांट जो आहे तो 7.5 HP चा सोलार प्लांट या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे। यामध्ये जे रोटोसोल कंपनी जी आहे त्या कंपनीने 13 सोलर प्लेट या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत आणि एका प्लेटची जी काही पॉवर जनरेशन क्षमता आहे ती 520 वॅट इतकी एक सोलर प्लेट ही पॉवर जनरेट करते। पण आता यामध्ये झालं असं आहे की हा सोलार प्लांट जो आहे तो कुसुम सोलार योजनेअंतर्गत या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे। शेतकऱ्यांनी जवळपास यासाठी 45,000 रुपये इतकी रक्कम जे काही आहे शासनाला पे केलेली आहे। जे काही शासनाचं अनुदान आहे, जे काही शासनाचं जे काही पंप मिळतो त्यामध्ये 10% रक्कम म्हणजेच 45,000 रुपये या शेतकऱ्यांनी भरलेली आहे। आणि हा पंप आहे तो जवळपास गेले 2 महिन्यापासून हा पंप या शेतकऱ्याचा बंद आहे। यांनी वारंवार कंप्लेन केले आहेत। जवळपास याचं जे काही सामान आहे, जे कंट्रोलर वगैरे अकोला येथे घेऊन जाण्यास त्यांना सांगितलं होतं, तर हे शेतकरी अकोला येथे सुद्धा त्याचं कंट्रोलर घेऊन गेले, पण कुठल्याही प्रकारचा कंपनीचा रिस्पॉन्स त्यांना मिळालेला नाही। या ठिकाणी हा पंप आहे रोटोसोल नावाने या ठिकाणी या कंपनीचा पंप येतो आणि याची जे काही मदर कंपनी आहे, जे काही तुमच्या सोलार वेंडर लिस्टमध्ये कंपनी दिसती तर रोटोमॅक पंपिंग एनर्जी अशी ही कंपनी आहे। जी काही कंपनी आहे तर या कंपनीचे तुम्ही पंप लावत असाल तर या ठिकाणावर तुम्हाला या कंपनीचा तक्रार केल्यानंतरचा रिस्पॉन्स कसा आहे, त्यांचं सर्व्हिस कशी मिळते ही बघा। या शेतकऱ्यांनी जे काय आहे ते 2 महिन्याची कंप्लेन करून सुद्धा यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणावर मिळालेला नाही। तुम्ही बघू शकता यांचं स्ट्रक्चर कसं आहे। हे स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर इथं सिमेंटचं फाउंडेशन आहे आणि जवळपास सेमच यांनी केलेलं आहे, म्हणजे उभारणी केलेली आहे जसे अदर कंपन्या करतात त्याच पद्धतीनं यांनी जे काही आहे ते स्ट्रक्चर उभं केलं आहे। पूर्ण एका पोलवर जे काय आहे तर पॅनल लावलेले आहेत। त्यांचं जे काही ॲल्युमिनियम पोल आहेत, त्यांचे जे प्लेटचं जे काही इथं पूर्णपणे जे काही पॉवर जनरेशन करण्याची क्षमता असेल, जे पूर्ण काही डाटा आहे त्या ठिकाणी दिला आहे। 520 वॅट पॉवर जनरेट करते, किती ॲम्पियरपर्यंत लोड सहन करू शकते, हे सर्व काही या ठिकाणावर दिलेलं आहे। परंतु याची भानगड अशी आहे की या शेतकऱ्यांनी वारंवार कंप्लेंट करून सुद्धा यांना कुठल्याही प्रकारची सर्व्हिस या ठिकाणी मिळालेली नाही आहे। त्यामुळे हा पंप जो आहे तो बंद आहे। तर शासन सुद्धा याकडे लक्ष देत नाही आहे। अशा कारणानं शेतकऱ्याला जो त्रास होतो, कारण आता जे सीझन आहे 2 महिने जे हिवाळ्यामध्ये पाणी देण्याचं भिजवण्याचं जे सीझन आहे ते संपूर्ण शेतकऱ्याच्या हातातून निघून जात आहे। अशा कंपन्याला जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट आता शेतकऱ्यांनी काढून घ्यावा, जेणेकरून शेतकऱ्याला येत्या काळामध्ये जे प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेम येणार नाहीत। त्यांनी हा कंट्रोलर घेऊन अकोला इथे जे सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी जे गेले होते शेतकरी, स्वतः त्यांनी बोलवलं। कंप्लेंट केल्यानंतर कंपनीला त्यांच्या टोल फ्री नंबरवर जर कॉल केले तर कंपनी उडवाउडीची उत्तर देते। मी स्वतः सुद्धा कंपनीशी बोललो, तेव्हा कंपनीने जिथून तुम्ही पंप घेतला या ठिकाणावर जाऊन तुम्ही कंप्लेंट करा अशा पद्धतीत उत्तर आम्हाला मिळालं होतं। बऱ्याचशा शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जात होतं सर्व कंपनीच्या सर्व्हिसचे व्हिडिओ बनवा, त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ सिरीज या ठिकाणावर टाकत आहे। हे आमचा कुठल्याही कंपनीला डावलणे किंवा कुठल्याही कंपनीला प्रमोट करणे याचा आमचा उद्देश नाही आहे। आमचा उद्देश फक्त आहे की शेतकरी बांधवांना जे काही पंप बसवत आहेत त्यांची माहिती व्हावी आणि त्यांची सर्व्हिस कशी आहे या सर्व गोष्टीची माहिती व्हावी, फक्त एक नॉलेज मिळावं म्हणून हे व्हिडिओ बनवले जातात। या ठिकाणी जी रोटोसोल कंपनी आहे हा पंप तुम्ही इथं बघू शकता। इन्स्टॉलेशन यांचं छान आहे, पूर्णपणे यांनी स्ट्रक्चर वगैरे सगळं जे काही व्यवस्थित केलेलं आहे। आता कंपनी ज्यावेळेस रजिस्टर झाली त्यावेळेस BIS मानक पूर्ण केलं तेव्हाच कंपनी शासनाला रजिस्टर झाली, परंतु येणारी जी काही सर्व्हिस आहे त्या सर्व्हिस बद्दल या कंपनीने लक्ष द्यायला पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल केलेले आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कंपनीने सर्व्हिस द्यायला पाहिजेत। कारण असं झालेलं आहे की पंप बसून घेतलेले आहेत फक्त, पण शासनाच्या माध्यमातून किंवा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याला सर्व्हिस दिली जात नाहीत। आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सुद्धा विचारूयात की खरंच त्यांनी कंप्लेंट केली होती का, आणि कंप्लेंट केली होती तर किती दिवसापासून पंप बंद आहे आणि त्यांना सर्व्हिस मिळाली का, हे आपण थोडक्यात त्यांना पण विचारूयात। आपण याची कंप्लेंट केली होती, किती दिवसापूर्वी कंप्लेंट केली होती? 2 महिने झाले। 2 महिने झाले कंप्लेंट केली होती, पण आपल्याला कुठल्या याची सर्व्हिस मिळाली का कंपनीकडून? नाही, कंपनी 2-3 खेप फोन केलता
हा. पण कंपनी काय नुसतं येतो करायली माणूस, पण का माणूस पाठवले नाहीत. असे वा थोडेसे माणूस पाठवले तर तुम्ही अकोल्याला पण गेले होते स्टार्टर घेऊन याचं, तर काय तिथं रिस्पॉन्स आला? अकोल्याला ट्रॅक्टर नेलं तर ते ट्रॅक्टर चालू करून दिलं, म्हणजे ट्रॅक्टरात काय फॉल्ट नाही, म्हणजे तिथं नेऊन हे करा, माणूस पाठवतो, माणूस आणि का नाही आला. पण त्याचा तुम्ही जे काही तुमच्या इथं बसवण्याकरता आले होते त्यांना तुम्ही कॉल केला होता का? कॉल केलता ना, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय उत्तर आले? त्याने ट्रॅक्टर घेऊन अकोल्याला पाठवलं होतं. मग त्या अकोल्याला तुम्हाला तिथं काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही? नाही, ट्रॅक्टर चालू होतं. अच्छा, बघा, आपण शेतकऱ्याच्या ज्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या त्यांच्याकडून कुठलाच असा समाधानकारक प्रतिसाद त्यांना मिळालेला नाहीये. तर तुम्ही रोटोमॅक कंपनीचा जो काही सोलार पंप आहे तो बसवण्या अगोदर विचार करा आणि नंतरच हा पंप बसवा. कुठल्याही कंपनीचा जर पंप तुम्ही बसवणार असाल तर पंपाची पूर्णपणे अगोदर माहिती घ्या. त्याचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे, त्याची सर्व्हिस कशी मिळते, आजूबाजूला आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांच्या कुठे पंप इन्स्टॉल केले आहेत का, त्यांना सर्व्हिस कशा पद्धतीने मिळते, तरच तुम्ही वेंडर निवडा. त्या कंपनीनं पंप इन्स्टॉलेशन केला त्यावेळेस कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्याला सर्व्हिस सेंटर कुठं आहे किंवा मग त्याचं बिघाड आल्याच्या नंतर कुठं कंप्लेंट करायची काहीही माहिती दिलेली नाही शेतकऱ्याला. आणि दुसरं एक, याचं GPS वगैरे तुम्हाला चालू करून दिलं होतं का त्यांनी? नाही, ते नव्हतं दिलं. अच्छा, आता कंपनीचं काम आहे की प्रत्येक सोलार पंप इन्स्टॉल केल्यानंतर GPS जे काय आहे ते चालू करून देणं, परंतु या ठिकाणावर शेतकऱ्याला GPS सुद्धा चालू करून देण्यात आलेलं नाहीये. म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर या रोटोमॅक कंपनीची सर्व्हिस आहे ते आपल्याला बोगस सर्व्हिस आहे असं म्हणता येतं. आणि जे काही स्ट्रक्चर आहे ते आता तुम्ही पाहिलेलंच आहे या कंपनीचं कशा पद्धतीत आहे. तुम्ही रोटोमॅक जर कंपनी निवडत असाल तर तुम्ही तुमचा विचार करा आणि नंतरच या कंपनीसाठी तुम्ही वेंडर जे काही आहे ते साईडवर जाऊन निवडा. धन्यवाद.